नमस्कार. मराठी जागरणमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण काही प्रमुख पाहुण्यांसोबत चर्चा करत आहे. राजकीय चर्चा होत आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक लवकरच पार पडणार आहे आणि त्यासाठी राजकीय पक्ष आपापली काय भूमिका मांडतात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी यासोबत आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण सर. सर नमस्कार. जय मराठी जागरणमध्ये आपलं स्वागत आहे. एक गोष्ट पाहायला मिळते सर की महाराष्ट्राचं राजकारणाकडे सर्वांचं लक्ष आहे, मात्र यावेळेस महाविकास आघाडीची लोकसभेची भूमिका आता विधानसभेवर तशाच प्रकारे पाहायला मिळतील काय? महाविकास आघाडीला कसं यावेळेस वातावरण पाहायला मिळतं? तुम्ही दोन इश्यू रेज केलेले आहेत. पहिली गोष्ट, महाराष्ट्राची निवडणूक ही फार महत्त्वाची, अगदी 100% खरं आहे. कारण आमचं आकलन असं आहे की हरियाणा आणि महाराष्ट्राच्या काश्मीरचा वेगळा विषय आहे, पण महाराष्ट्र आणि हरियाणाच्या दोन निवडणुका अत्यंत निर्णायक आहेत. दोन्ही ठिकाणी भाजपचं राज्य आहे आणि ते राज्य जर गेलं आणि त्या ठिकाणी इंडिया आघाडीचं राज्य आलं तर केंद्र सरकारच्या स्थिरतेवर त्याचा परिणाम होईल. कारण मुळातच 28 खासदारांच्या सपोर्टवर आज मोदी सरकार एक कोएलिशन सरकार म्हणून काम करते आणि जर देशातली हवा जर एका विशिष्ट दिशेनं वाहत असली असं जर चित्र निर्माण झालं तर चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे काही फार काळ मोदींच्याबरोबर राहणार नाहीत. आणि म्हणून ही निवडणूक फार महत्त्वाची आहे. आता निवडणूक कधी होईल? निवडणूक 26 नोव्हेंबरच्या आत विधानसभा गठीत होईल का काही राष्ट्रपती राजवटीची चर्चा आहे, ते काही सांगता येत नाही. तुमची अटकल आमची अटकल असू शकते, आमची काही माहिती आहे. परंतु निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. देशाच्या राजकारणावर परिणाम करणारी निवडणूक असेल. एक गोष्ट पाहायला मिळत आहे की ज्याप्रमाणे राष्ट्रपती राजवटबाबत भूमिका घेताना पाहायला मिळत आहे, राज्यपाल अनेक राजकीय नेत्यांना भेटत आहे. असं वाटतं का की एकंदरीत पाहता विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रपती राजवट लागेल अशी शक्यता नाकारता येत नाही? पण ह्या अटकली वर्तमानपत्रातून मीडियावरून आपण ऐकतोय की ज्या प्रकारे हरियाणा आणि महाराष्ट्राची निवडणूक नेहमी एकाच वेळी होत असते, ती निवडणूक मुद्दाम वेगवेगळी करून महाराष्ट्राची निवडणूक लांबवली. आणि कदाचित असं वाटतं की 8 ऑक्टोबरला हरियाणाचा निकाल लागल्यानंतर, जम्मू काश्मीरचा निकाल लागल्यानंतर मग आचारसंहिता लागेल. 8-9 तारखेला जरी आचारसंहिता लागली तरी थोडा टाईम पिरियड कॉम्प्रेस करून ही सगळी प्रक्रिया 26 नोव्हेंबरच्या आत करून संविधानिक पूर्तता करता येईल. पण जर 8 तारखेला निकाल काही वेडावाकडा लागला, विचित्र लागला, आमची खात्री आहे की आज तिथं 100% सत्तांतर होणार आहे आणि काँग्रेसचं राज्य येणार आहे, एकट्या काँग्रेसचं राज्य येणार आहे. आणि तसं झालं तर मग BJPला विचार करावा लागेल. काही नेत्यांशी बोलताना, महायुतीच्या नेत्याशी बोलताना एक असं पद पुढं आलं की बघ, तुम्ही जर निवडणूक पुढे ढकलली तर त्याचा तुमच्यावर अनिष्ट परिणाम होणार नाही का, की तुम्ही निवडणुकीला घाबरताय वगैरे. आणि मग असं होणार नाही. तर त्याला त्या महायुतीच्या नेत्यांच्याकडे उत्तर मिळालं की हो, थोडीशी निगेटिव्ह रिॲक्शन होईल, पण 5 वर्ष सरकार जाण्यापेक्षाही परवडलं. त्यामुळे आज सरकार जाईल अशी जवळजवळ खात्री महायुतीमध्ये पण झालेली आहे. सर, महाराष्ट्राची जी निवडणूक आहे त्याच्यानंतर केंद्रातलं सत्ता बदल होईल अशी शक्यता नाकारता येत नाही आणि त्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न असं वाटतं? त्यांनी काय फायदा होईल मला माहिती नाही. परंतु आता आपण काही ठिकाणी ऐकलं आहे की नवीन राज्यपाल महोदय ठिकठिकाणी बैठका घेत आहेत, भेटत आहेत आणि त्यामुळं काही लोकांनी अंदाज बांधायला सुरू केलं आहे. पण मला वाटतं एकदा राष्ट्रपती राजवट लागली की राष्ट्रपतींना काहीही रोल नसतो. मग अमित शहा गृहमंत्रालय 2-3 ॲडवायझर्स पाठवतात आणि ते राज्य करतात आणि मग राज्यपाल नुसते सयाजीराव असतात. पण राष्ट्रपती राजवट लावण्याकरता काहीतरी राज्यपालांना अहवाल पाठवावा लागेल की राज्यातली परिस्थिती ही नाजूक आहे, संविधानिक पूर्तता करता येणार नाही आणि संविधानिक तरतुदीप्रमाणे राज्य चालणार नाही, असा एखादा अहवाल द्यावा लागेल. तर तो अहवाल देताना हे सोपं नाही आज, कारण काही अशी परिस्थिती नाही आहे की तिथं अगदी राष्ट्र कोलमडून पडलेलं आहे. मग तुम्ही कुठल्या कारणावर राष्ट्रपती राजवट बघणार? तर ते कारण शोधण्याकरता काही राज्यपाल महोदय दौरे काढतात का काही सांगता येत नाही. पण ही सगळी अटकल आहे
आणि कधीही निवडणूक झाली तरी आज लोकांचा जो मूड आहे तो या सरकारच्या विरोधात आहे. जे मुद्दे लोकसभा निवडणुकीमध्ये होते त्यातला एकही मुद्दा तिथं त्यामध्ये सोल्युशन निघालेलं नाही किंवा एकही मुद्द्याचं कुठे सिरियस डिस्कशन होताना पण दिसत नाही. आता लाडली बहीण योजनासारखी आणून मग त्यातून काय आपल्याला महिलांची मतं वाढतील का असा प्रयत्न चाललेला आहे. परंतु शेवटी मग काउंटर प्रश्न आहे ना की तुम्ही 10 वर्ष तुम्हाला बहीण आठवली नाही का? तुम्ही जेव्हा धडाधड टॅक्स लावत होता, GST लावत होता, धडाधड डिझेल पेट्रोल आणि गॅसचे दर वाढवत होता, त्या 10 वर्षामध्ये जी महागाई वाढली आणि त्यामुळं महिलांच्या भगिनींच्या डोळ्यातून तुम्ही अश्रू बाहेर काढले, तेव्हा तुम्हाला लाडकी बहीण आठवली नाही का? हे प्रश्न विचारला जातो आहे. आणि तुम्ही महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही आणि मग आता तुम्ही पैसे देऊन त्यांचा स्वाभिमान विकत घेत आहे. त्यांना वाटतं की तोंडावर पैसे फेकले की आपल्याला मतं मिळतील. इतकं सोपं नाही आहे. सर, एक गोष्ट पाहायला मिळत आहे महाराष्ट्रामध्ये एकंदरीत राजकारणाची जर भूमिका पाहिली तर सगळ्या देशांचं लक्ष आहे इंडिया आघाडीमध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये सीट शेअरिंगबाबत मोठी चर्चा आहे. तुम्ही त्या समितीमध्ये आहात. सीट शेअरिंग कुठपर्यंत आली असं वाटतं? नाही, मी त्या चर्चेमध्ये नाही. जी प्राथमिक चर्चा चाललेली आहे त्यामध्ये मी नाही आहे. नानाभाऊ आणि बाळासाहेब थोरात करतायत. नंतर पुढं मागं मग मी बहुतेक त्यामध्ये समाविष्ट. मी आता फक्त जाहीरनामा समितीचे माहिती गोळा करतो आहे, लोकांना भेटतो आहे. मला चैनीतालांच्याकडून जे समजलं आहे की बऱ्याच अंशी एकमत झालेलं आहे. म्हणजे आम्ही प्राथमिक रूपानं आमच्या मागणी केलेल्या जागांची यादी राष्ट्रवादी आणि शिवसेना दिली. त्यांनी त्यांच्या जागाची मागणी आम्हाला दिलेली आहे आणि त्यामुळे काही ठराविक जागामध्ये वाद आहेत, मतभेद आहेत किंवा अनेक जणांचे क्लेम आहेत. तर चर्चा बऱ्यापैकी सायलेंटली चाललेली आहे. कुठे गाजावाजा नाही, कुठे जाहीर चर्चा नाही. फार थोडे लोक करत आहेत चर्चा. पण मला वाटतं की आम्ही लवकरात लवकर कधीही निवडणूक आली तरी त्याला तयार असू. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कोण असणार यावरून मोठ्या चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरेकडून म्हणतात की आम्हाला मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजेत आणि तशी भूमिका ते मांडतात. दुसरीकडे काँग्रेस पक्ष म्हणतात मुख्यमंत्रीची गरज नाही. तिसरीकडे शरद पवार पण म्हणतात की गरज नाही. नेमकं मुख्यमंत्री असला पाहिजेत की नसला पाहिजे याबाबतची स्पष्टोक्ती महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळत नाही. नाही, मी याबद्दल जास्त काही भाष्य करणार नाही. मी आधीच बोललेलो आहे. मी फक्त एकच भूमिका मांडलेली आहे की 99पासून जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं आघाडी सरकार आलेलं आहे, अगदी 2019ला जेव्हा महाविकास आघाडी केली तेव्हा एक सूत्र असायचं की मोठ्या पक्षाचा मुख्यमंत्री होत असे. आता तो काही दगडावर कोरलेली रेष नाही, ते कोणाला बदलता येईल बसून. पण ही आत्तापर्यंतची परंपरा आहे. 99 असेल, 2004 असेल, 9 असेल, 14मध्ये तर आमचं सरकार नव्हतं. पण 19ला पुन्हा जेव्हा आम्ही सरकार स्थापन केलं 3 पक्षाचं, तेव्हा सर्वात मोठ्या पक्षाला मी तो बहुमान दिला. त्यामध्ये काही कुठं चर्चा झाली नाही, वाद दिले नाही, कोणी मागणी केली नाही की आम्हाला द्या. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेमध्ये फक्त 2च आमदारांचा फरक होता. पण त्याचबरोबर जर राष्ट्रवादी काँग्रेसचे 56 असते आणि शिवसेनेची 54 असते तर राष्ट्रवादीने आपला क्लेम सोडला असता का? त्यामुळे हे फक्त एक भूमिका मांडलेली आहे मी. तर निर्णय तो शेवटी घेणार आहेत. नाही, पण जुना जो फॉर्म्युला आहे ज्यांचे जास्त आमदार त्यांचाच मुख्यमंत्री, हा फॉर्म्युला पुढेही लागू असेल? नाही, आता मी काय सांगितलं की आत्तापर्यंतचा फॉर्म्युला मी सांगितलं. पुढं काय होणार ते ठरवतील, निवडणूक झाल्यावर ठरवतील. जेव्हा महाविकास आघाडीचं विधिमंडळ पक्षाची बैठक होईल त्यामध्ये पाहतील, तिन्ही पक्षांचे लोक एकत्र बसतील, काही निरीक्षक येतील. पण ते काय प्रक्रिया फॉलो करायची ते ठरवतील त्यावेळेला. तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही या प्रक्रियेमध्ये आहात, मुख्यमंत्री चेहरा घेऊन महाविकास आघाडी चांगला एक प्लॅटफॉर्म तयार करू शकतो आणि एक चांगले जागा निवडून आणू शकतो? नाही, असं आहे की आत्तापर्यंत काँग्रेसने कधी केलेलं नाही ते. आणि मला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसनेही निवडणुकीपूर्वी आपण जर विरोधात असलो तर आमचा हा मुख्यमंत्रीपदाचा माणूस आहे असं कधी सांगितलेलं मला तरी माहिती नाही. अर्थात मुख्यमंत्री जेव्हा निवडणुकीला उतरतात तेव्हा आपोआप त्यांचा चेहरा पुढं असतो. पण त्यामुळं बदल करायचं शेवटी करू शकतात. पण आत्तापर्यंतची जी ऐतिहासिक परंपरा ती ही आहे. लाडकी बहीण योजना ही सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्या माध्यमातून मतं मिळवण्याचा प्रयत्न महायुतीचा आहे. त्याच दरम्यान महाविकास आघाडीला आणखी एक मुद्दा मला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. हे मुद्दे प्रमुख असतील कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मोठा अपमानही बोलला जात आहे. हे दोन्ही महत्त्वाचे मुद्दे आहेत. आता पहिल्यांदा आपण
लाडकी बहीण योजनेकडे येऊया. आपल्याला माहिती आहे की लोकांना सरकारकडून किमान पैसे दिले गेले पाहिजेत ही आंतरराष्ट्रीय कल्पना आहे. युनिव्हर्सल बेसिक इन्कम नावानं ती त्या ठिकाणी चर्चेमध्ये आहे. काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये, लोकसभेच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही महिलांना वर्षाला 1,00,000 रुपये मिळतील, मग राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, अशी तरतूद केली होती. कर्नाटकच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही महालक्ष्मी योजना राबवू असं सांगितलं होतं. लोकांनी आम्हाला निवडून दिलं आणि आज महालक्ष्मी योजना प्रत्येक महिलाला 2,000 रुपये देण्याची योजना चालू आहे. तेलंगणामध्ये तीच योजना आम्ही आश्वासन दिलं, निवडून आलो, राबवली. त्यामुळे ही आमची योजना आहे. मध्य प्रदेशचं उदाहरण दिलं जातं. कमलनाथ जेव्हा विरोधी पक्ष नेते होते त्यांनी नारी सन्मान या नावाखाली योजना सुरू केली होती. जवळजवळ 1 कोटी महिलांचे नावं नोंदली गेली होती, फोन नंबर घेतले गेले होते. पण विरोधी पक्ष असताना मी हे काम करत होतो आणि तेवढ्यात शिवराजसिंग चौहान यांनी योजना लागू केली आणि 1,250 रुपये द्यायला सुरुवात केली. त्यामुळं ही योजना आहे, ही बहिणीला काहीतरी, राखीला काहीतरी भेटवस्तू दिली, बक्षीस दिलं, पैसे दिले, किंवा भैया दूजला भाऊबीजेला काही पैसे दिले, अशा पद्धतीनं की बिचारी धाकटी बहीण आहे, बिचारी बहीण आहे, तिला मी पुरुष आहे, मी काहीतरी त्याच्यावर तिला दिले पाहिजेत, ही कल्पना चुकीची आहे. उलट आमची कल्पना अशी आहे की महिलांचं जे अनपेड वर्क आहे, महिला जी माता ही भारताची भविष्यातली पिढी तयार करायचं जे काम करते आहे ते इतकं प्रचंड मोठं काम आहे. आज आपण सैन्यावरच्या सीमेवरच्या सैन्याला पगार देतो सीमेचं संरक्षण करायला. आपण जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला पगार देतो कारण मुलांना शिकवून तयार करायचं आहे. त्याच्यापेक्षाही मोठं काम माता करते. आणि म्हणून त्यांना आम्ही कोणतरी उदार झालो आणि तुमच्या झोळीत काहीतरी टाकतो अशा भावनेपेक्षा हा तुमचा हक्क आहे, हे तुमची अनपेड वर्कची ही मोबदला आहे आणि हा समाजातर्फे तुम्हाला दिला जातो आहे कारण तुम्ही पुढची पिढी घडवताय, अशी आमची कल्पना आहे. UPA सरकार असताना आम्ही जे कायदे केले, राईट्स बेस्ड लेजिस्लेशन, हक्क देऊन आम्ही कायदे केले. मग तो माहितीचा अधिकार असेल, शिक्षणाचा अधिकार असेल, कामाचा मनरेगाचा कायदा असेल, शिक्षणाचा कायदा असेल, हे सगळे हक्क दिले. आणि आतासुद्धा आमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही हे निश्चितच हे गरजेचं आहे. त्यामुळे ही काही रेवडी आहे असं मी मानत नाही. अर्थात त्यामध्ये काही अटी शर्ती अदलाबदली करू शकतो आपण. आज आपण TV वर ऐकलं की उपमुख्यमंत्री अजित पवार कुठं काही त्यांनी सांगितलं का काय मी ऐकलं नाही, पण ते एका महिलेला विचारत होतं की तुम्ही भरला का अर्ज? ती म्हटली भरला अर्ज. आणि तुमचं काय घरचं उत्पन्न किती, काय ऊसबीस आहे का काय? तुम्ही 700-800 टन आमचा ऊस जातो. आता असं म्हटल्यानंतर म्हणजे ह्या स्कीममध्ये काय चाललेलं आहे, त्यामुळं काटेकोरपणे ही राबवावी लागेल. खरंच गरजूंना पैसे दिले पाहिजेत. आमच्या जाहीरनाम्यामध्ये याबद्दल आम्ही अधिक स्पष्टीकरण करू. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडला आहे त्या प्रकरणामध्ये महाविकास आघाडीने गंभीरतेने पुढाकार घेऊन या सगळ्या गोष्टी प्रयत्न केला, परंतु तो मुद्दा मागे पडताना पाहिला महाविकास आघाडीने फक्त काही काळच त्याला उचलला. नाही, मागे पडला असं मला वाटत नाही. लोकांच्या मनामध्ये तो मुद्दा आहे की आज छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामध्ये ही माणसं भ्रष्टाचार करू शकतात. हा मुद्दा आता कुठं जाणार नाही. ह्याला काही फेक नॅरेटिव्हची काही गरज नाही आहे. हे नॅरेटिव्ह तुम्हीच तयार केलेलं आहे. साधा प्रश्न आहे की तुम्ही एका अननुभवी शिल्पकाराला काम दिलं. आता त्याचं वय मला माहीत नाही, कोण म्हणतं 24 वर्ष आहे, 25 वर्ष आहे. तो कल्याणचा होता. तो मुख्यमंत्र्यांचं आता काम चाललं आहे मालवणला. मग तुम्ही मुंबईचा निवडला का, तुम्ही पुण्याचा निवडला का, तुम्ही रत्नागिरीचा निवडला का, तर तुम्ही कल्याणचा निवडला. असे बोललं जातं की त्याला काहीतरी 25-26 लाखाचं मानधन देण्यात आलं. किती मानधन दिलं? सरकार जाहीर का करत नाही? काही लोक असे म्हणतात की एकूण प्रोजेक्ट कॉस्ट जे आहे, तो चबुतरा असेल किंवा हेलिपॅड बनवायचा खर्च असेल, मोदींची आवभगत करण्याचा खर्च असेल, टोटल बिल हे 36-37 कोटीचं फाडलं गेलं. म्हणजे ही गोष्ट लोकांच्या समोर पुढं आली पाहिजे. आज जेव्हा त्या शिल्पकारानं सांगितलं होतं की इतका मोठ्या उंचीचा पुतळा करायला मला 3 वर्ष लागतील, तुम्ही त्यांना काय सांगितलं की 4 डिसेंबरला मोदींना अनावरण करायचं आहे
आणि तुम्ही 8 सप्टेंबरला त्याला ऑर्डर दिली. टेंडर काढलं का? नाही काढलं. आणि 8 सप्टेंबरला तो शिल्पकार नवीन जरी असला तरी तो म्हणत होता की इतक्या लवकर होणार नाही. तुम्ही त्याला जबरदस्ती करून तुम्हाला करायला लावलं काम. कुणी आदेश दिले करायचे? आणि त्यानंतर मग कुठली तरी 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजी वापरून 18 तुकड्यामध्ये तो पुतळा तिथं तयार केला, स्लायसेसमध्ये केला. काही फार जाड नव्हता, ओतीव पुतळा नव्हता. आणि मग तो साईटवर नेऊन तो जोडला, नटबोल्टने जोडला. त्याचं मटेरियल काय होतं? स्टीलचं मटेरियल वापरलं, साधं लोखंडी मटेरियल वापरलं तर खारट हवामानामुळं ते लगेच गंजतं. स्टेनलेस स्टील तुम्ही का नाही वापरलं? किंवा मग तज्ज्ञांचा सल्ला. आज जे स्कूल ऑफ आर्किटेक्चरची जी सांस्कृतिक याची कल्चरल समिती आहे त्यांनी सांगितलं की 6 फुटाच्या पुतळा करू नका. तुम्ही इतका मोठा पुतळा का केला? आता हे पैसे प्रोजेक्ट कॉस्ट जी आहे ती PWDने दिली का नेव्हीने दिली? का नेव्ही करता PWDने पैसे दिले? काही गोष्टी पुढं आल्या पाहिजेत. आणि त्यातून एकच गोष्ट निष्पन्न, पण त्या येणार नाहीत हे मला खात्री आहे. कारण त्यातून भ्रष्टाचार झाला आहे, कोणीतरी यात पैसे खाल्लेत. आणि हा विषय जेव्हा महाराष्ट्राच्या जनतेसमोर अधोरेखित होईल तेव्हा या सरकारला उत्तर देता येणार नाही. पण त्यामुळंच मला वाटतं की चौकशी जरी नेमली असली त्यातलं काहीही पुढं येणार नाही. सगळे दडपलं जाईल. आमचे हे प्रश्न आहेत त्याची उत्तरं आज सरकारने दिली पाहिजेत. इतिहासामध्ये एक गोष्ट घडली आहे. अल्पसंख्याक समाज जो आहे सतत काँग्रेस पक्षाला मतदान करत होतं, परंतु महाविकास आघाडी एकत्र असल्याने जी लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेनेला अल्पसंख्याकांची मतं मिळाली आहे. काँग्रेसची मतं यामुळे कमी होतील असं वाटतं? हे पहा, मला कुणाची मतं कुठे गेली यामध्ये बिलकुल मी काही असं विश्लेषण मानत नाही. मला वाटतं की आज महाराष्ट्रातल्या जनतेने भाजप प्रणित NDA सरकारच्या विरोधात मतं देण्याचा निर्णय घेतला होता. आणि विशेषतः मोदींच्या विरोधात मतं द्यायचा निर्णय घेतला होता. ही मोदी विरोधी लाट होती. त्यामुळे उमेदवार कोण आहे कोणी पाहिलं नाही. आणि विशेषतः अल्पसंख्याक मुस्लिम समाजातलं अला स्वीकारलं, बला स्वीकारलं हा प्रश्न नव्हता. अल्पसंख्याक मुस्लिम समाजानं मोदींचा, भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा उमेदवार पाडण्याचं काम केलेलं आहे. आणि बऱ्याच लोकांनी केलं आहे. आता काही भाजपच्या नेत्यांनी मराठा समाजामध्ये OBCमध्ये भांडण लावायचा प्रयत्न केला, पण तेही मला वाटतं काउंटर प्रोडक्टिव्ह झालं. लोक त्यालाही बळी नाही पडलेले. OBC मधून मराठ्यांना आरक्षण मिळेल असं वाटतं, कारण फक्त चर्चा होतात, इकडे उपोषण होतात, परंतु कुठल्या प्रकारची भूमिका नाही आणि कोर्टात केस चालू आहे. आरक्षण देण्याची भूमिका सरकारची नाही असं वाटतं. आणि मराठा समाजांचा एकंदरीत उद्रेक पाहता काँग्रेसला याला लोकसभेला जो फायदा झाला तसा विधानसभेला फायदा होईल? नाही, मला वाटतं की माझं प्रामाणिक मत आहे की हा आरक्षणाचा आर्थिक मुद्दा आहे. आणि आरक्षणाचा मुद्दा पुढा याच्याकरता आला आहे की बेरोजगारच्या विरुद्ध सरकारला काही करता आलेलं नाही. आणि त्यातल्या त्यात हिडन अनएम्प्लॉयमेंट फार मोठी आहे. आणि म्हणून लोकांच्या हाताला काम नाही. डिग्री घेऊन लोक बसत आहेत, ते काही शैक्षणिक कर्ज परत फेडायची ती फेडता येत नाही. आणि मुलांची लग्न होत नाहीत. प्रचंड मोठा सामाजिक उद्रेक आहे. आज मोठे मोठे उद्योग सगळे महाराष्ट्राच्या बाहेर चालत आहेत. महाराष्ट्र एकेकाळी देशाची आर्थिक राजधानी होती, नंबर 1 स्टेट होता आर्थिकदृष्ट्या. आज महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न 11व्या क्रमांकावर गेलेलं आहे. आज आपली परिस्थिती जर 4-5 जिल्हे सोडले, मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नागपूर, तर इतर महाराष्ट्राची परिस्थिती झारखंडपेक्षा वाईट आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळं सरकारकडं काही दिशाहीन सारखं सरकार चाललेलं आहे. काही त्यांना समजत नाही काय करायचं ते. खूपच बिकट परिस्थिती आहे. प्रकाश आंबेडकर आरोप करतात की आम्हाला अंधारात ठेवून आमच्यासोबत महाविकास आघाडीने कुठल्या प्रकारची चर्चा केली नाही, त्यामुळे आम्ही लोकसभेला त्यांच्यासोबत आम्हाला फक्त त्यांनी अंधारात ठेवलं आणि झुलवत राहिलं. तुम्ही त्या प्रक्रियेत होता आणि तुमचा त्यांचा चांगला जुना अनुभव आहे की तुम्ही त्यांना सांगता एक आणि करता एक. ज्याप्रमाणे जागा त्यांनी मागितल्या होत्या त्यामध्ये त्यांना फक्त 2 जागेचा ऑफर दिली, त्याच्यामुळे त्यांच्यासोबत वंचितसोबत युती झाली नाही असं म्हणतात. नाही, हे खरं नाही आहे. मी त्या चर्चेत मी नव्हतो. इतर मंडळी चर्चा करत होती. आमची प्रामाणिक इच्छा होती की वंचित बहुजन आघाडीने विरोधी पक्षांची मोदी विरोधी मतांची विभाजन करू नये. कारण आत्तापर्यंत 14 आणि 19ला मोदी निवडून आले ते विरोधी पक्षांच्या
विभागणीमुळं, इंडिया आघाडीमुळे ते कमी झालं थोडंसं. आणि त्यामध्ये बहुजन विकास आघाडीनं किंवा वंचित बहुजन आघाडीनं जर उमेदवार जास्तीत जास्त उभे केले तर मताचं विभाजन होतं. आज अकोल्याची जागा आपण सहज जिंकू शकलो असतो, पण तिथं तिरंगी लढाई झाली, त्यामुळे ती जागा पुन्हा भाजपला गेली. माझ्या माहितीप्रमाणे वंचित बहुजन आघाडीला 5 लोकसभेच्या जागा देऊ केल्या होत्या. आता एखाद्या जागेबद्दल ही द्यायची का ती द्यायच्या मतभेद असू शकतील. आज प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये आले असते तर त्यांना 3 ते 4 तरी किमान खासदार आणि स्वतः प्रकाश आंबेडकर हे दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये बसले असते. माझं प्रामाणिक मत आहे की आज प्रकाश आंबेडकर यांच्याकडं आंबेडकरांचं नाव आहे. देशात काही फार मोठे दलित नेते पुढं नाहीत आलेले, त्यांना नेतृत्व करायची संधी मिळाली असते, पण ते असं काय करतात ते मलाही समजत नाही. विधानसभा निवडणुकीत एकत्र घेण्याचा प्रयत्न असेल? आमचा असेल नक्की, पण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, प्रॅक्टिकल राहिलं पाहिजे. त्यांचं असं मत आहे की राहुल गांधी सिरियस नेते नाही आहे, काँग्रेस पक्षामध्ये लिडरशिपचा अभाव आहे, त्यामुळे इंडिया आघाडीला सत्ता स्थापन करण्यासाठी कुठल्या प्रकारचं एक मेजॉरिटी मिळाली नाही. वंचितसोबत जर असते तर केंद्रात सरकार स्थापन करता आलं असतं. त्याबद्दल काही मला भाष्य करणं, काही कुठल्याच बाबतीत काही भाष्य करणं योग्य नाही. त्यांचं राहुलजींच्याबद्दल काही मत असेल तर त्यांचं व्यक्तिगत मत आहे, पण आज जगात आणि देशात त्यांना काय प्रतिष्ठा सन्मान मिळतो हे स्वतः प्रकाश आंबेडकर बघतायत. आज अमेरिकेत आहेत ते. शेवटचा प्रश्न सर, सगळे विचारतात की राहुल गांधी हे विदेशात जाऊन आपलं राज्य चालवण्यासारखी एक भूमिका मांडतात आणि वेगवेगळे प्रश्नांचे तिथे मांडतात. त्यांना पंतप्रधान भारताचं व्हायचं की विदेशाचं व्हायचं आहे? पण हे खरं नाही, हे आज इंटरकनेक्टेड वर्ल्ड आहे. आज म्हणजे तिथे जाऊन बोलणं हे काय आवश्यक असं नाही आहे, पण एक परसेप्शन असतं. एक नेत्याच्या व्यक्तिमत्वाची ओळख होती, तिथल्या लिडरशिपची आपल्याला, कारण भारत आज मोठा देश आहे. पण मला वाटतं की 2 दिवस बाहेर गेलं किंवा 3 दिवस बाहेर गेलं की तुम्ही विदेशात सरकार स्थापन करणार, अशी टीका करणं योग्य नाही आहे. जगात काय चाललं ते आपल्याला कळायला पाहिजे, कारण जगाशी आपण कसं इंटरॅक्ट करायचं. आज अमेरिकेचे संबंध आपले चांगले राहतील का नाही राहणार, किंवा आता तिथं नवीन निवडणूक होते, तिथं कोण निवडून येईल, त्याच्याशी आपल्याला कसे संबंध ठेवावे लागतील, हे तर देशाच्या नेत्याला माहीत असणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे मला वाटतं 2-3-4 दिवस जर ते विदेशात गेले तर काही त्यामुळे एवढा गदारोळ करायचं काही कारण नाही. फक्त आता त्यांना जो प्रतिसाद मिळतो आहे तो काही भाजपला आवडणारा नाही, हे स्वाभाविक आहे. त्यामुळे भाजपचे लोक टीका करत आहेत. ठीक आहे, धन्यवाद. हे होते माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणजी. त्यांनी आपली भूमिका मांडली. विधानसभा निवडणुकीसाठी जी तयारी काँग्रेस पक्षाकडून आली त्याची स्ट्रॅटेजी पण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात आला आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये एवढंच. पुढे आणखी एक काही नवीन प्रमुख पाहुण्यांना घेऊन पुन्हा येऊया. तोपर्यंत नमस्कार.